नवीन मोटर वाहन कायद्याविरोधात राज्यातील इंधन टँकर चालक जे आहेत ते या ठिकाणी संपावरती गेलेले पाहायला मिळत आहेत आणि त्याचा फटका जो आहे तो सामान्य ग्राहकांना या ठिकाणी बसलेला पाहायला मिळतो आहे। आज सकाळपासूनच रत्नागिरी शहरामध्ये या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी लांबच रांगा या ठिकाणी दिसत होत्या। संध्याकाळी सुद्धा हीच परिस्थिती या ठिकाणी कायम आहे। मात्र ही परिस्थिती उद्या सुधारेल असा दावा या ठिकाणी फार्मपेडा म्हणजे फेडरेशन ऑफ पेट्रोल डीलर असोसिएशन यांनी केलेला पाहायला मिळतो आहे। आज इंधन डेपोवरून जवळपास 60% इंधनाचं म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचं या ठिकाणी वितरण झालेलं आहे। अवघे 40% जे इंधन डेपोवरनं वितरण जे आहे ते या ठिकाणी थांबलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे राज्यातली उद्या परिस्थिती सुधारेल असा दावा या ठिकाणी फार्मपेडा संघटनेने या ठिकाणी केलेला पाहायला मिळतोय। आज 60% वितरण झालेलं आहे। हे वितरण झालेले टँकर्स जेव्हा पेट्रोल पंपावरती पोहोचतील त्यावेळेला ही परिस्थिती सुधारेल। मात्र याला उद्याचा दिवस लागेल असं या ठिकाणी सांगण्यात येते। मात्र आज सकाळपासूनच रत्नागिरी शहरामध्ये तुम्ही बघू शकता की या अशा पद्धतीनं पेट्रोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। मात्र मुंबई गोवा महामार्गावरती मात्र ही परिस्थिती नाहीये। मुंबई गोवा महामार्गावरचे पेट्रोल पंप जे आहेत ते सुरळीत या ठिकाणी सुरू असलेले पाहायला मिळते। ग्राहकांनी पेट्रोल डिझेल मिळणार नाही या भीतीनं पेट्रोल पंपावरती येऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।